रेशन कार्ड बाबतची मोठी बातमी समोर आली असून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना आता गहू आणि तांदळासोबतच थेट 2,000 रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे। ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना अंतर्गत राबवली जाणार आहे। नागरिकांनो, आतापर्यंत तुम्ही रेशन दुकानामधून फक्त गहू आणि तांदूळ आणत होता, पण आता तुम्हाला 2,000 रुपये देखील मिळणार आहेत, कारण सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 2,000 रुपये वितरित केले जाणार आहेत। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार अल्प उत्पन्नधारक नागरिकांच्या खात्यावर केवळ धान्यच नाही तर आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या योजनेसाठी निधी मंजूर केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशिष्ट बैठकीमध्ये देशाला संबोधित करताना स्पष्ट केलं आहे की महागाईच्या या काळात सर्वसामान्यांच्या खिशावर पडणारा ताण कमी करणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे। या योजनेसाठी केंद्र सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे। केसरी रेशन कार्ड धारकांना आता गहू आणि तांदळासोबतच थेट 2,000 रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे। ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना अंतर्गत राबवली जाणार आहे। नागरिकांनो, आतापर्यंत तुम्ही रेशन दुकानामधून फक्त गहू आणि तांदूळ आणत होता, पण आता तुम्हाला 2,000 रुपये देखील मिळणार आहेत, कारण सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्या बँकमध्ये थेट 2,000 रुपये वितरित केले जाणार आहेत। केसरी रेशन कार्ड धारकांना आता गहू आणि तांदळासोबतच थेट 2,000 रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे। ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना अंतर्गत राबवली जाणार आहे। नागरिकांनो, आतापर्यंत तुम्ही रेशन दुकानामधून फक्त गहू आणि तांदूळ आणत होता, पण आता तुम्हाला 2,000 रुपये देखील मिळणार आहेत, कारण सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 2,000 रुपये वितरित केले जाणार आहेत। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आणि यामागचे गणित खूप खोल आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये आता डिजिटल चाचणी सुरू झाली आहे आणि इथे महत्त्वाची समिती कामाला लागली असून केंद्र सरकारनं नेमलेली टीम रेशन कार्डची हिस्ट्री आणि बँक खात्याची पडताळणी करत आहे। ही प्रोसेस आता नागरिकांच्या खात्यामध्ये डीबीटी ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणारी आहे। त्यामुळे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ही घोषणा केली त्यावेळी एक वाक्य आवर्जून उच्चारलं होतं की ही फक्त मदत नाही तर माझ्या देशातील प्रत्येक रेशन कार्ड धारकाचा हक्क आहे। त्यांच्या या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये सोडले जाणार आहेत। यासाठी सरकारने एक पेमेंट सायकल देखील ठरवली आहे। महिन्याच्या ठरवलेल्या तारखांनाच हे पैसे नागरिकांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। मित्रांनो, गहू आणि तांदूळ हे तुम्हाला रेशन दुकानामध्ये मिळतं, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आर्थिक मदत देत असताना डिजिटल प्रणालीचा अवलंब करणार असल्यामुळे हे पैसे बँक खातेधारकाच्या खात्यामध्ये जमा होतील। परंतु यासाठी तुमचं नाव हे बँकेकडून ठरवलेल्या यादीमध्ये येणं तितकंच महत्त्वाचं आहे। व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत का आणि ते पैसे मिळवायचे कसे हे लक्षपूर्वक पहा। पुढच्या 2च मिनिटांमध्ये तुम्हाला कळणार आहे की जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ कसा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही एका अटीमध्ये तर पात्र ठरता। रेशन कार्ड असेल तर त्यांना या योजनेचा 1 रुपयाही मिळत नाही, कारण त्यांचं उत्पन्न हे जास्त असतं। तुमची निवड ही तुमच्या उत्पन्नावरून झाली आहे। आणखीन एक अट लावण्यात आली। पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांनो 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार असल्यामुळे सरकारने पहिल्या टप्प्यासाठी पात्र नागरिकांची यादी बनवायला सुरू केली आहे।
या योजनेसाठी केंद्र सरकारने भरघोस निधी मंजूर केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे की पिवळं व केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना महागाईच्या काळामध्ये आर्थिक मदत दिली जाणार आहे. केंद्र सरकारकडून हा निधी थेट राज्याकडे वर्ग केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजनेचा मॉडेल तयार केला आहे. फडणवीस साहेबांनी बैठकीमध्ये मांडलेलं आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये गरिबांचं प्रमाण जास्त आहे, रेशन कार्ड धारकांची संख्या जास्त आहे, तिथे ही योजना प्राधान्याने राबवली जाणार आहे. यावरून 16 जिल्ह्यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला. रेशन दुकानामधील डेटा तपासून आणि आधार सीडिंगची टक्केवारी घेण्यात आली असून जिल्ह्यातील कुटुंबियांची संख्या ती निकषांवरून निवडण्यात आली आहे. ज्या 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली तिथे सरकारी समितीचे पैसे ट्रान्सफर करण्याचं काम हे जलद गतीने होण्यासाठी सरकारने डिजिटल रोडमॅप लावला आहे. केंद्र सरकारने यासाठी डीबीटी सिस्टम राबवली आहे. त्यामुळे केवळ कागदपत्रांची पडताळणी नाही तर लाभार्थ्यांच्या बँक खात्याची आणि आधार सीडिंगची तपासणी देखील होत आहे. केंद्र सरकारचा निधी तुमच्या खात्यामध्ये वितरित करत असताना रेशन कार्ड धारकांना मोदी साहेबांनी पाठवलेला निधी आणि फडणवीस साहेबांचं नियोजन याच्या अंतर्गत तुमच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत. फडणवीस साहेबांच्या नियोजनानुसार या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी जी समिती नेमण्यात आली आहे त्यांच्याकडून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांची यादी बनवण्यात आली. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारकडून जो निधी तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठी सरकारने रेशन दुकानातील माहिती गोळा करून महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी केली आहे. ही योजना खऱ्या गरजूपर्यंत पोहोचवत 16 जिल्ह्यांमध्ये वितरण करताना ई-KYC देखील अनिवार्य केलं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे. आपण सर्वात आधी कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादी जाहीर होणार आहे हे पाहूया. तर यवतमाळ जिल्ह्यांमध्ये आदिवासी आणि ग्रामीण भागाचं मोठं प्रमाण असल्याने येथे थेट लाभ हस्तांतर पोहोचवण्यासाठी सरकारने डीबीटीचा अवलंब केला. गडचिरोलीतील दुर्गम भागातील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने रेशन युनिट्सद्वारे पडताळणी पूर्ण केली असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागरिकांना लाभ मिळणार आहे. नंदुरबार येथे डिजिटल ई-KYC ची मोहीम राबवण्यात येत आहे, ज्यामुळे पात्र रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये अचूक माहितीनुसार लाभ वितरित होईल. औद्योगिक आणि ग्रामीण भागातील पिवळं रेशन कार्ड धारकांना प्राधान्य देऊन त्यांच्या बँक खात्याची पडताळणी आता सुरू झाली. गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्यापन केंद्र उघडण्यात आली. धुळे येथे जिल्हा प्रशासनाने एक विशिष्ट डॅशबोर्ड तयार केला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा केले जाणार आहेत. किनारपट्टी आणि दुर्गम भागातील कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये देखील विशिष्ट समिती नेमण्यात आली. अहमदनगर हा राज्यातील मोठा जिल्हा असल्याकारणाने तालुका स्तरावर पात्रतेच्या अटीनुसार लाभार्थ्यांची यादी बनवण्यात आली. सोलापूरमधील यंत्रमाग आणि कष्टकरी वर्गाची मोठी संख्या असल्याने येथील रेशन दुकानांमध्ये बायोमॅट्रिक प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली. सातारा येथील डोंगराळ भागातील कुटुंबियांना योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व्हे चालू करण्यात आला. तर बीडमधील दुष्काळी परिस्थितीचा विचार करत लाभार्थ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्राच्या विशिष्ट निधीतून प्राधान्याचा वाटप सुरू होणार आहे. चालू असून तांत्रिक अडचणीशिवाय लाभ वितरित होईल. परभणीतील शेतमजूर आणि अल्पभूधारक कुटुंबियांना 2,000 रुपये हे दिलासा देणारे ठरतील. हिंगोलीतील लहान जिल्हा असल्याने वितरण प्रक्रिया जलद गतीने पूर्ण झाली. वाशिम येथे वन स्टॉप सोल्युशन केंद्र उभारले आहेत. लाभार्थी यादी ही वितरित होणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये देखील बँक खात्याचा आधार लिंक असणाऱ्या नागरिकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. नागरिकांनो, आता सरकारने या योजनेची अंमलबजावणी ही कल्याणकारी योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यांमध्ये लाभाचे वितरण होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये योजनांचा विस्तार केला जाईल.